नमस्कार सर्वांना, दीपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर मी बनवणार आहे मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा. तर माझ्या मुलांचा बड्डे होता, तर नाश्त्याला मी फराळामध्ये हेच मुरमुरे देणार होते बड्डेला. तर असेच मी सर्व मुरमुरे चाळून घेतले बघा. आणि तर मला असे मुरमुरे खूप आवडतात खायला. तर मी मग मस्त असे हे सर्व मुरमुरे चाळून घेतले. आता मग सर्व तयारी मी मुरमुऱ्याची करून घेतली. तर मी लसूणच्या पाकळ्या निवडून घेतल्यानंतर कांदा चिरून घेतला. कांदा हा उभ्या साईजचा चिरल्यानंतर कढीपत्ता, हिरव्या मिरच्या म्हणजे बारीक चिरून घेतल्यानंतर शेंगदाणे काढून घेतले. तर मी आता मुरमुरे ठेवले आहेत भाजण्यासाठी पातेल्यावरती. तर सर्व साहित्य मी अगोदर काढून घेतलं. नंतर मग मी मुरमुरे असे भाजून घेतले पातेल्यामध्ये कुरकुरीत. नंतर मी कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी. तेल चांगलं तापून घेतलं. नंतर याच्यामध्ये मी आता हे शेंगदाणे मस्त तडतडून घेते. शेंगदाणे भाजून घ्यायचे तेलामध्ये. जेव्हा शेंगदाणे फुटतात ना तेव्हा भाजतात. तडतड वाजल्यानंतर लगेच भाजले जातात. तर असे हे शेंगदाणे मी भाजून घेते. नंतर मी एका वाटीमध्ये चिवडा मसाला, लाल तिखट आणि हळद काढून घेतली. शेंगदाणे भाजले मस्त असे. तर आता हे शेंगदाणे मी काढून घेते. नंतर मग मी कढीपत्ता टाकला. तर कढीपत्ता व्यवस्थित भाजून घेते. दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता हा चिवड्यामध्ये खूप मस्त लागतो. नंतर मी मिरच्या भाजून घेतल्या लगेच. मिरच्यामध्येच लसूण टाकून घेतला बारीक ठेचलेला. तर लसूण हा मी थोडा जाडसर असा ठेचून घेतला बत्त्यामध्ये. नंतर कोथिंबीर टाकली. आता हे मस्त तेलामध्ये लसूण, मिरची आणि कोथिंबीर तेलामध्ये मस्त तळून घेते. नंतर मग मी कांदा टाकला. कांदा तेलामध्ये मस्त असा भाजून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत. कांदा पण खूप छान लागतो चिवड्यामध्ये. तर कांदा हा कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा. तर सर्व मी मिक्स करून घेतलं लगेच. कांदा पण भाजून तयार झाला होता. तर आता हे कांदा पण मी मुरमुऱ्यात टाकते. आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी लाल तिखट ते सर्व तेलामध्ये तळून घेतलं आणि मसाला सर्व याच्यामध्ये टाकून घेतला. नंतर मस्त असं मीठ पण टाकून घेतलं वरतून. आता हे 2 मिनटं असंच मिक्स करून घेतलं. तर मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे बघा. खूप मस्त चवदार झाला होता हा चिवडा, खूप मस्त लागला. तर असा सर्व मिक्स करून घेतला मी. तर असा साधा सिंपल बनवून घेतला मुलांसाठी. मग नंतर बड्डेला माझी मम्मी आली होती. तर सर्व असं गप्पा केल्या आम्ही. नंतर थोड्याशा नंतर मग मी बड्डेची तयारी करायला घेतली बघा. तर असं हे हॅपी बड्डेचं स्टिकर चिटकवून घेतलं. नंतर हे फुगे फुगवून घेतले बघा सर्व असे बड्डेचे डेकोरेशन करण्यासाठी. तर असे फुगे सर्व तयार करून घेतले. मग नंतर मी अशी तयार झाले बघा. मुलांना पण बड्डेचे कपडे घातले. तर हे सर्व फुगे मी भिंतीला चिटकवून घेतले. तर मस्त असे छोटे सर्व मुलं आले होते. मुलांचे मित्र मंडळी आले होते
तर असं हे डेकोरेशन केलं बघा, असं साधं सिंपल. तर हा केक होता आईस केक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.